आज आमच्या मानपाडा मानगाव येथे जिल्हा परिषद मराठी शाळा आणि SB वजी विद्यालय या दोघांची संख्या जवळजवळ 1000 ते 1100 अशी लोकसंख्या आहे मुलांची। आणि या अनुषंगाने आज सन्माननीय संसद रत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, त्याचप्रमाणे दमदार आमदार आमचे राजेश मोरे साहेब यांच्या माध्यमातून आज वह्या वाटपाचा आज आमच्या शाखेमध्ये काम केलेलं आहे। सकाळपासून ही मुलांची रेलचेल चालू आहे। पाऊस असून सुद्धा सर्वांनी व्यवस्थितरित्या लाईन अप करून हे वह्यांचा फायदा घेतला आहे। साहेबांचं धोरण आहे का शिक्षणापासून कोणी वंचित राहू नये, हे खासदार साहेबांचं धोरण आमचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं आज महाराष्ट्रभर ते गाजतायत। आणि त्यांचं हे धोरण आहे, शेतकरी असो, कष्टकरी असो, शालकरी असो, यांना कुठेही वंचित राहिलं नाही आणि गोरगरिबांना जास्तीत जास्त मदत कशी होईल हे त्यांचं ध्येय आहे। आपल्याला ज्ञात असेल, मागच्या 2.5 वर्षापूर्वी साहेबांनी मुख्यमंत्री पदाचं पदभार स्वीकारलं होतं, पण ते CM नसून त्यावेळेला ते कॉमन मॅन म्हणून सर्वांकडे वागले आणि घरोघरी जिथे जिथे संकट असो, मग तो पूर असो, अग्नी असो, काही असो, वातवारा असो, त्या ठिकाणी आमचे एकनाथ शिंदे साहेब उभे राहतात। त्याचप्रमाणे आमचे खासदार साहेब सुद्धा, त्यांनी सुद्धा महाराष्ट्र पिंजून काढलाय। नुसतं महाराष्ट्र नव्हे तर संसदेमध्ये सुद्धा त्यांनी त्यांचं नाव अगदी कोरून ठेवलेलं आहे। 2 वेळा संसद रत्न त्यांना पदभार भेटलेला आहे, त्यांना पदवी मिळाली आहे। आणि त्यांच्याच पायावर उभा राहून आमचे ग्रामीणचे आमदार राजेशजी मोरे साहेब हे सुद्धा पायाला भिंगरी बांधल्यासारखं सकाळी तर सकाळी ज्या वेळेत जाल तुम्ही वेळ द्याल त्याच वेळेच्या 10 मिनिटं 15 मिनिटं अगोदर त्या ठिकाणी उपस्थित राहतात। आणि या आजच्या कार्यक्रमासाठी आमचे शिवसेनेचे सगळे कार्यकर्ते मंडळी, आमचा अभिमन्यू म्हात्रे आहे, आमचा दत्ता म्हात्रे आहे, सदाशिव भोईर आहे, प्रवीण वजे आहे, कापडी साहेब आहेत, आणि आमचे सुरेश वजे आहे, भास्कर वजे आहे, आणि असे सर्व आमची सर्व मंडळी या अगदी सकाळपासून व्यवस्थित काम करतात। आणि शिवसेनेचा झेंडा हा नक्कीच आम्ही आमच्या गावाच्या वतीने तरी आम्ही पुढे सरकवू। आम्हाला हा आमदार असो, खासदार असोत किंवा उपमुख्यमंत्री साहेब असोत, यांचा आम्हाला पुरेपूर पाठिंबा आहे। आम्ही समाजकारण 80% समाजकारण आणि 20% राजकारण एवढंच आम्ही ध्यानात ठेवून आम्ही गोरगरिबांसाठी पुढे कसं जाता येईल ते आम्ही नक्कीच जातो आणि जात राहू।